नमस्कार मित्रांनो. हे बघा, आपल्या इकडं 2 दिवस झालं पाऊस चालू आहे, त्यामुळं ना ही अशी अवस्था झाली आहे बघा. सगळं आपलं पाण्याखाली गेलंय. विहीर, स्टार्टर सगळं पाण्याखाली गेलंय बघा. सगळं वाहून चाललंय मित्रांनो. पाणी बघा, या मोठ्या पुलाला थाटायला एक पुढे 1.5 फूटच कमी आहे मित्रांनो. लय प्रेशर आहे पाण्याला. गावात बाबळी, वड्या, कडेला काय पण असू द्या, सगळं असं उपसत न्यायला लागले पाणी. एवढं प्रेशर आहे पाण्याला बघा. लय जबरदस्त पाऊस झालाय 2 दिवस. रातभर पाऊस पडत होता, त्यामुळं नाही एवढं पाणी वाहायला लागलं. तेव्हा तिथं आपली विहीर आहे, ती पाईप आहे तिथं पूर्ण पाण्याखाली या, दिसत सुद्धा नाही बा. स्टार्टर हे सगळं पाण्याखाली आहे. सगळं बाबळी उपसून गेले. तिथलं कडं लय बाबळी होत्या कडला, इथं वड्या कडनी सगळं पाण्या प्रेशरनं उपडून गेले बा. हे बघा मित्रांनो, आपल्या बंडी मधला ही पूल आहे. त्याखाली बघा किती अंतर राहिलं, किती पाण्याला प्रेशर आहे. थोडंच कमी नाही तर रस्त्यावर पाणी जाते बा. आज जर पाऊस आला तर मग रस्त्यावर जाते बा पाणी, नाही आला तर मग नाही जात. तिकडं लांबपर्यंत नुसतं पाणीच पाणी दिसतंय. वड्याकडेला कुठली पण धानं असली तरी, ऊस, डाळिंब, परत ना कडवाळी लोकांनी गुरांना टाकलेली, सगळं वाहून गेले उपसून पाण्या प्रेशरनं. सगळी मातीसुद्धा मित्रांनो राहिली नाही रानात, सगळं धोत नेले बा. चला, धन्यवाद.